लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। विधानसभा एकत्रित लढण्याचा या तिन्ही पक्षांचा निर्धार असला तरी कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत अद्याप विचारमंथन सुरू आहे। अशातच काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली। या बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपाबाबत सखोल चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय। पण दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, या दोन पक्षांचं ठरलं असेल तर मग यात काँग्रेसची भूमिका काय राहणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीवर फोकस केलेला आहे। जनतेचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहील अशी निरीक्षणे नोंदवण्यात आलेली आहेत आणि त्यानुसारच आघाडीने आत्ताच जागा वाटप करून निवडणुकीच्या कामाला लागण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं बोललं जातंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं असल्याची माहिती पुढे आली आहे। विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं बोललं जातंय। या निवडणुकीमध्ये समसमान जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही आहे अशी ही माहिती समोर आली आहे। म्हणजेच विधानसभेला महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष प्रत्येकी 96 जागा लढवण्याची शक्यता आहे। म्हणजे 96-96-96 असा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असेल आणि त्यामधून मित्र पक्षांना काही जागा सोडल्या जातील। आता यात तडजोडीचा मुद्दा जर आपण बघितला तर लोकसभेला शरद पवार यांच्या पक्षाने केवळ 10 जागा लढवल्या होत्या। त्यामुळे विधानसभेसाठी त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला 48 जागा असल्याने आम्ही 10 जागा घेतल्या। मात्र विधानसभेला असं चित्र नसेल। शरद पवार यांनी यापूर्वीच आपला पक्ष लोकसभेप्रमाणे विधानसभेला नमती भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तिन्ही पक्ष हे लोकसभेच्या 288 जागांवर चाचपणी करतात। 288 जागांचा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती जागा लढवायच्या। जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल असं आमचं सूत्र आहे। लोकसभेलाही हेच सूत्र होतं असं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे जी जागा जो पक्ष खात्रीशीररित्या जिंकू शकतो त्याच पक्षाला ती जागा सोडली जाईल असं एकंदरीत विचार हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा असण्याची चिन्ह आहेत। याच मुद्द्याचा धागा पकडून काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केलेला दावा आपण जर बघितला तर त्यांनी असं म्हटलंय की पूर्व विदर्भामध्ये काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे, त्यामुळे आमचा वाटा हा मोठा असला पाहिजे। पूर्व विदर्भातील 99% जागा लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आम्ही हा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत असं अभिजित वंजारी यांचं म्हणणं आहे। पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या 6 जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा काँग्रेसनं आढावा घेतलाय। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा दिला जाणार नाही। निकालानंतर त्याचा निर्णय होईल असं सांगितलं जातंय। लोकसभेत अनेक जागांवर उशिराने उमेदवार दिल्यामुळे महायुतीला फटका बसल्याची जी तक्रार आहे ती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती। त्यामुळे विधानसभेला महायुतीचा जागा वाटपाचा लवकरच फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीत देखील लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होणार आहे। प्राथमिक फॉर्म्युले देखील समोर येत आहेत। पण असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि त्यामुळे स्पर्धा राहणार हे नैसर्गिक आहे। प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपल्याला अधिक जागा मिळाव्यात, पण वस्तुस्थिती लक्षात घेता तिन्ही पक्षांना सामंजस्याची भूमिका घ्यावी लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका होत आहेत। जागा वाटप कसं केलं जाईल यावर विचार विनिमय सुरू आहे।
आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं जे मत आहे ते जर काँग्रेसला पटलं नाही, काँग्रेसने तडजोडीची भूमिका घेण्यास नकार दर्शवला तर जागा वाटप लांबणीवर पडू शकतं। त्याचं कारण म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून आलेले आहेत। पहिल्या क्रमांकावर काँग्रेस, दुसऱ्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि तिसऱ्या नंबरवर शरद पवार यांचा पक्ष आहे। त्यामुळे काँग्रेस अधिक जागांसाठी आग्रही राहील। तर तीच परिस्थिती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याही पक्षात दिसून येईल। आता जोपर्यंत वाटाघाटी अंतिम होत नाही तोपर्यंत अशी चर्चा राहणार आहे। दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी समोर येतील। आता सध्या जागा वाटपावर ज्या चर्चा झाल्यात, जी माहिती समोर आली आहे, यावर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagramवर लाईक, फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका।